सोलापुरातील 6000 रिक्षा चालकांचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा। फिटनेस सर्टिफिकेटवरून रिक्षा चालक आक्रमक। दूध उत्पादक आंदोलकांसोबत आज महत्त्वाची बैठक। राधाकृष्ण विखे पाटलांसोबतच्या बैठकीला प्रमुख दूध संघाचे पदाधिकारी राहणार उपस्थित। वर्ध्याच्या महात्मा गांधी चौकामध्ये सरकारचा निषेध करत मृतकांचं वर्षश्राद्ध। वर्ष लोटलं तरीही मृतांच्या कुटुंबियांना मदत नाही म्हणून निषेध। नवी मुंबईत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा। बेलापूर, कोपरखेडे, नेरूळ आणि तुर्भेमधल्या बारवर कारवाई। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरूच। मुंबई कस्टम विभागानं जप्त केलं 18.11 किलो सोनं। 9 प्रवासी अटकेत। राजकारणात भाग घेतो आणि फटाके फोडतो म्हणून नंदुरबारमध्ये एकाला जबर मारहाण। शहादा पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। चिपळूणमध्ये रस्त्यावर मगरीचं दर्शन। मगरीचा मुक्त संचार पाहून नागरिक भयभीत। व्हिडिओ तुफान व्हायरल। कोल्हापुरातील काळमवाडीमध्ये 2 तरुण बुडाले। दूधगंगा नदीमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेले तरुण बेपत्ता। लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांना संध्याकाळी 6 नंतर बंदी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसानं मारली दडी। 65% शेतकऱ्यांच्या पेरड्या रखडल्या। बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत। पुणे मेट्रोचा नवा विक्रम। 30 जूनला पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीनं वाढ। एका दिवसात 24,15,000ची कमाई। विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेत बदल। जुने 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप भाविकांना पाहता यावं यासाठी निर्णय।